Dear student, in the last lecture we have seen phylum chordate. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण त्या ठिकाणी असणार जो काही फायलम जो आहे तर तो फायलम कॉर्डेटा पाहिलेला आणि या फायलम कॉर्डेटाची असणारे जे काही 3 सब फायलम, तर त्या 3 सब फायलम मधले असणारा जो काही पहिला सब फायलम युरोकॉर्डेटा हा आपण त्या ठिकाणी मागच्या तासाला त्या ठिकाणी पाहिला. त्याच्यानंतरचा दुसरा त्या कॉर्डेटा मधला असणारा जो काही सब फायलम जो आहे तर तो आपल्याला पाहिजे सेपियालो कॉर्डेट. नाव नीट लक्षात ठेवा, काही सेपियालो कॉर्डेट, ज्याला मराठीमध्ये त्या ठिकाणी शीर्ष समपृष्ठरज्जू प्राणी म्हणजे असणारा जो काही नोटोकॉर्ड जो आहे, पृष्ठरज्जू जो आहे तर तो पृष्ठरज्जू ज्यांच्या डोक्यामध्ये त्या ठिकाणी असतो अशा प्रकारचे असणारे जे काही प्राणी जे आहेत तर त्याला म्हटलेलं सेपियालो कॉर्डेटा किंवा शीर्ष समपृष्ठरज्जू प्राणी. यांचे असणारे जे काही कॅरेक्टर्स जे आहेत तर ते कॅरेक्टर्स आपल्याला त्या ठिकाणी पाहिजेत. पहिलं कॅरेक्टर्स आपल्याला त्याच्यामध्ये सांगितलंय की दीज आर स्मॉल फिश लाईक मराईन ॲनिमल्स. काय सांगितलेले की हे लहान माशाच्या आकारासारखे सागर निवासी असणारे जे काही प्राणी जे आहेत तर ते प्राणी त्या ठिकाणी आहेत. आणि म्हणून पहिली कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला त्या ठिकाणी लिहिता येईल. पहिली कॅरेक्टरिस्टिक्स काय लिहिता येईल तर दीज आर स्मॉल फिश लाईक मराईन ॲनिमल्स. मराईन ॲनिमल्स म्हणजे हे त्या ठिकाणी माशासारखी किंवा असणारे जे काही लहान मासे जे आहेत तर त्या लहान माशाच्या आकारासारखे सागर निवासी म्हणजे समुद्रामध्ये आढळणारे त्या ठिकाणी प्राणी. सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला सांगितले की नोटोकॉर्ड इज प्रेझेंट थ्रू आउट द बॉडी लेंथ. काय सांगितलेलं आहे की यांचा असणारा जो काही पृष्ठरज्जू संबंध जो आहे तर तो पृष्ठरज्जू संबंध असणारा जे काही शरीर जे आहे तर त्या शरीराच्या लांबीच्या इतका त्या ठिकाणी असणार आहे. काय सांगितलेलं आहे सेकंड नोटोकॉर्ड. नोटोकॉर्ड म्हणजे पृष्ठरज्जू कसा आहे इज प्रेझेंट थ्रू आउट. थ्रू आउट म्हणजे त्या ठिकाणी काय म्हणता येईल आपल्याला थ्रू आउट तर संपूर्ण शरीरभर, थ्रू आउट द बॉडी लेंथ. पृष्ठरज्जू जो आहे तर तो पृष्ठरज्जू संपूर्ण असणारे जे काही शरीरभर किंवा शरीराच्या लांबी इतका त्या ठिकाणी असतो. तिसरी कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला सांगितली की फॅरिंग्स इज व्हेरी लार्ज अँड कंटेन गिल स्लिट्स. म्हणजे ग्रसनी जी आहे तर ती ग्रसनी त्या ठिकाणी मोठी असते. उदाहरणार्थ त्या ठिकाणी पहा आपण या ठिकाणी फॅरेंजियल गिल स्लिट जी आहे तर ती फॅरेंजियल गिल स्लिट त्या ठिकाणी म्हणजे असणारी जी काही ग्रसनी जी आहे तर ती मोठी असून तिला कल्ले विदरे जे आहेत तर ते कल्ले विदरे त्या ठिकाणी असतात. तिसरी कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला सांगता येईल की काय सांगता येईल की फॅरिंग्स इज व्हेरी लार्ज. फॅरिंग्स इज व्हेरी लार्ज अँड कंटेन गिल स्लिट्स. ही ग्रसनी जी आहे तर ती ग्रसनी त्या ठिकाणी मोठी असून तिच्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला कल्ले विदरे जे आहेत तर ते कल्ले विदरे त्या ठिकाणी असतात. फोर्थ कॅरेक्टरिस्टिक सांगितली की दीज ॲनिमल्स आर युनिसेक्शुअल. जे काही सेपियालो कॉर्डेटा गटामधले असणारे जे काही प्राणी जे आहेत तर कसे असतात एकलिंगी त्या ठिकाणी असतात. चौथी कॅरेक्टरिस्टिक्स की दीज आर युनिसेक्शुअल म्हणजेच काय तर कोणता तरी एक सेक्स ऑर्गन जो आहे मेलचा किंवा फिमेलचा त्याच्या शरीरामध्ये त्या ठिकाणी असणार. आणि याचं उदाहरण जे आहे तर ते उदाहरण आपण या ठिकाणी दाखवलेलं पहा की याचं उदाहरण जे आहे तर ते उदाहरण आपल्याला ते दिले त्या ठिकाणी ॲम्फिऑक्सस. काय नाव आहे तर याचं त्या ठिकाणी ॲम्फिऑक्सस.
असा त्या ठिकाणी आपण दाखवायचं. पण ते अँप्लिऑक्ससची असणारी काही डायग्राम आहे, तर त्याच्यामध्ये असणारा जो काही नर्व कॉर्ड जो आहे तर तो नर्व कॉर्ड संपूर्ण डोक्यापासून संपूर्ण शरीराभर त्या ठिकाणी पसरलेला आपल्याला दिसतो. बरोबर. नर्व कॉर्ड सेगमेंटेड मसल्स त्या ठिकाणी दाखवले. त्याच्यानंतर फेरेंजियल गिल्स म्हणजे त्या ठिकाणी असणारी काही ग्रसणी जी आहे तर ती ग्रसणी आपण त्या ठिकाणी दाखवतो. त्याचं असणारे ते काही लिव्हर यकृत दाखवलेलं. त्याच्यानंतर इंटेस्टाईन आतड त्या ठिकाणी दाखवले. त्याच्यानंतर असणारे काही गोनाड्स ज्याला आपण त्या ठिकाणी जनन इंद्रिय जे आहे किंवा जनन ग्रंथी जी आहे तर ते जनन ग्रंथी दाखवलेली. एनस जे आहे तर ते एनस त्या ठिकाणी दाखवली. म्हणजे त्या ठिकाणी असणारे जे काही गुदद्वार जे आहे तर ते गुदद्वार त्या ठिकाणी दाखवले. त्याच्यानंतरचा आपला तिसरा असणारा जो काही सब फायलम जो आहे क्वार्डेटा मधला तो पाहायचा आपल्याला त्या ठिकाणी. सब फायलम व्हर्टिब्रेटा आर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज क्रॅनिटा. तिसरा असणारा जो काही सब फायलम जो आहे तो सब फायलम आपल्याला पाहायचा आहे. त्याला म्हणतो आपण त्या ठिकाणी क्वार्डेटा किंवा त्यालाच म्हटलेले क्रॅनिटा. काय म्हटलेले तर त्या ठिकाणी व्हर्टिब्रेटा आर क्रॅनिटा क्रॅनिटा ATA अशा प्रकारचं त्या ठिकाणी आहे. ज्यालाच आपण त्या ठिकाणी व्हर्टिब्रेटा म्हणजेच काय तर पृष्ठवंशीय प्राणी येते. आता काय सांगितलेले याची कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला त्या ठिकाणी दिलेली. पहिलं की इन दीज ॲनिमल्स नोटोकॉर्ड इज रिप्लेस्ड बाय व्हर्टिबल कॉलम. की या ठिकाणी असणारे जे काही व्हर्टिब्रेटा किंवा क्रॅनिटा या गटामधले असणारे जे काही प्राणी जे आहेत तर त्या प्राण्यांमध्ये पृष्ठरज्जू जो आहे म्हणजे असणारा जो काही नोटोकॉर्ड जो आहे तर त्या नोटोकॉर्डच्या ऐवजी काय सांगता येईल आपल्याला व्हर्टिबल कॉलम. जसं आपल्याला त्या ठिकाणी पाठीचा कण असतो तर तशा पद्धतीचा त्या ठिकाणी पृष्ठरज्जू जे आहे तर त्या पृष्ठरज्जूच्या ऐवजी काय सांगितलेले पाठीचा कणा त्या ठिकाणी असतो. पहिली कॅरेक्टरिस्टिक सांगता येईल आपल्याला की इन दीज ॲनिमल्स notochord is replaced by vertebral column. या गटामधले असणारे जे काही प्राणी जे आहेत तर त्या प्राण्यांमध्ये नोटोकॉर्ड जे आहे तर त्या नोटोकॉर्डच्या ऐवजी काय असते व्हर्टिबल कॉलम म्हणजे पृष्ठरज्जूच्या ऐवजी त्या ठिकाणी पाठीचा कणा त्या ठिकाणी असतो. दुसरी कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला सांगितली की इन दीज ॲनिमल हेड इज वेल डेव्हलप. काय सांगितलेले की हा जो काही व्हर्टिब्रेटा असणारा जो काही फायलम जो आहे सब फायलम जो आहे तर त्या फायलम मध्ये याचा असणारा जे काही हेड म्हणजे डोकं पूर्णपणे त्या ठिकाणी विकसित त्या ठिकाणी असतं. काय सांगता येईल की हेड इज वेल डेव्हलप. सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला देता येईल की हेड इज वेल डेव्हलप्ड म्हणजे हा जे काही प्राणी जे आहेत तर त्या प्राण्यांमध्ये हेड म्हणजे डोकं किंवा मराठीमध्ये शब्द शिर कसं असतंय तर त्या ठिकाणी विकसित असतं. थर्ड कॅरेक्टर सांगितली ब्रेन इज प्रोटेक्टेड बाय क्रॅनियम. की मेंदू जो आहे तर तो मेंदू काय असतो कवटी जे आहे तर त्या कवटीमध्ये संरक्षित त्या ठिकाणी असतो. काय सांगता येईल की ब्रेन इज प्रोटेक्टेड बाय क्रॅनियम. ब्रेन इज प्रोटेक्टेड बाय क्रॅनियम म्हणजे मेंदू जो आहे तर तो मेंदू असणारी जी काही कवटी जी आहे तर त्या कवटीच्या आतमध्ये त्या ठिकाणी संरक्षित असतो. त्याच्यानंतरची असणारी काही चौथी कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला दिलेली की एंडोस्केलेटन इज आयदर कार्टिजिनियस आर बोनी. आता या ठिकाणी एंडोस्केलेटन म्हणजे काही अंतकंकात ते कशाचं असतंय तर कार्टिलिजिनियस कास्ती त्याला त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. किंवा दुसरा शब्द आपल्याला आलेला आहे बोनी. बोनी म्हणजे अस्थिमय त्या ठिकाणी असते. काय सांगता येईल
एंडोस्केलेटन इज कार्टिजी काय सांगितलेले एक्झोस्केलेटन इज आयदर असा शब्द आहे आयदर म्हणजे एकतर कशाचं तर कार्टिलिजिनियस काय सांगितलेले तर सर्वसाधारणपणे या ठिकाणी एंडोस्केलेटन इज आयदर कार्टिलेजिनियस आर काय म्हटलेले बोनी या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की असणारे काही बाह्य कंकाल जे आहे तर ते बाह्य कंकाल त्या ठिकाणी कार्टिजिलियस अस्थिमय याला पण त्या ठिकाणी कास्थिमय त्या ठिकाणी म्हटले आणि दुसरं आपल्याला सांगितले बोनी म्हणजे अस्थिमय त्या ठिकाणी असतात. त्याच्यानंतर फिफ्थ कॅरेक्टरिस्टिक्स दिलेली पहा की सम कॉर्डेट्स आर जॉलेस. या ठिकाणी असणारे जे काही सब फायलम पृष्ठवंशीय प्राणी म्हणजे उपसंघ पृष्ठवंशीय प्राणीमधले असणारे काही पृष्ठवंशीय प्राणी जे आहेत तर ते कसं सांगितलंय जॉलेस म्हणजेच जबडा विरहित. आता जबडे विरहित जर असेल तर त्याला म्हटलंय ॲगॅन्था. व्हेअरएज सम आर विथ जॉ आणि ज्यांना त्या ठिकाणी जबडा असतो तर त्यालाच त्या ठिकाणी म्हटलेले गॅन्था स्टॉमॅट. काय सांगितलेले दोन कॅरेक्टरिस्टिकचे आपल्याला त्या ठिकाणी विचारता येईल की सम कॉर्डेट्स आर जॉलेस. सम कॉर्डेट्स आर जॉलेस म्हणजे जबडे विरहित असतात. आता जबडे विरहित जे आहे तर त्याला म्हटलेले ॲगॅन्था AGNATHA काय म्हटलेले ॲगॅन्था. तर व्हेअरएज सम आर विथ जॉ तर काही असणारे जे काही पृष्ठवंशीय प्राणी जे आहेत तर त्यांना त्या ठिकाणी जबडा त्या ठिकाणी असतो. ज्यांना जबडा आहे अशांना म्हटलेले जॅगॅन्थॉस्टॉमॅट. स्पेलिंग नीट पहा GNA काय सांगितले GNATHOS जॅगॅन्थॉस्टॉमॅटा अशा प्रकारचा शब्द त्या ठिकाणी आहे जॅगॅन्थॉस्टॉमॅटा. फक्त नावं लक्षात ठेवायचं आपल्याला बाकीचं काही नाही. तर ठिकाणी ॲगॅन्था म्हणजे काय जॉलेस आणि जॅगॅन्थॉस्टॉमॅटा म्हणजे विथ जॉ म्हणजे काही पृष्ठवंशी असणारे जे काही प्राणी जे आहेत तर ते प्राणी त्या ठिकाणी जबडे विरहित असतात. तर काही असणारे जे काही पृष्ठवंशीय प्राणी जे आहेत तर त्यांना त्या ठिकाणी जबडा जो आहे तर तो जबडा त्या ठिकाणी नसतो. येते आता पुढे की असणारा जो काही फायलम कॉर्डेटा जो आहे तर त्या फायलम कॉर्डेटाचं आपण पाहिले की 3 सब फायलम आहे. त्या 3 सब फायलम मध्ये पहिला सब फायलम आपण पाहिला युरोकॉर्डेटा. दुसरा सब फायलम आपण पाहिला सिपॅलोकॉर्डेटा. तिसरा सब फायलम आपण त्या ठिकाणी पाहिला व्हर्टिब्रेटा किंवा पाहिला क्रॅनिट. मग आता हा जो काही सब फायलम व्हर्टिब्रेटा जो आहे तर ते पुन्हा त्या ठिकाणी आपल्याला सब फायलम व्हर्टिब्रेटा इज डिव्हायडेड इंटू 6 क्लास. काय सांगता येईल या ठिकाणी ही सब फायलम व्हर्टिब्रेटा is divided into 6 काय सांगितले 6 क्लासेस. या असणारा जो काही व्हर्टिब्रेटा असणारा जो काही उपसंघ पृष्ठवंशीय प्राणी हा पुन्हा काय केलेले 6 वर्ग जे आहेत तर त्या 6 वर्गामध्ये त्या ठिकाणी विभागला जातो. आता याच्यामधला पहिला असणारा जो काही क्लास जो आहे तर तो क्लास दिलेला आपल्याला सायक्लोस्टॉमॅट. पहिला असणारा जो काही क्लास आपल्याला पाहायचा आहे क्लास सायक्लोस्टॉमॅटा.
सायक्लोस्टोमॅटा. सायक्लोस्टोमॅटा म्हणजे त्या ठिकाणी चक्रमुखी, ही चक्रमुखी प्राणी. सायक्लोस्टोमॅटा पहिली कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला दिली की दीज ॲनिमल्स हॅव जॉलेस माउथ प्रोव्हाइडेड विथ शुगर. सायक्लोस्टोमॅटा म्हणजे काय म्हटलं आपण, चक्रमुखी प्राणी त्याला मराठीमध्ये त्या ठिकाणी म्हटलेले की हे जे काही प्राणी जे आहेत तर त्या प्राण्यांना जबडे विरहित असं शुकर म्हणजे काय, चुशीमुख जे आहे तर ते चुशीमुख त्या ठिकाणी असते. पहिले असणारे जे काही कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला दिलेली की दीज ॲनिमल्स हॅव, these animals have jawless, काय सांगता येईल की jawless mouth provided with sugar. उदाहरण त्या ठिकाणी आकृती आहे का की या गटामधले असणारे जे काही प्राणी जे आहेत तर ते प्राणी कसे जबडे विरहित आणि त्यांना काय दाखवलेले, शुकर म्हणजेच चुशीमुख जे आहे तर ते चुशीमुख त्या ठिकाणी दाखवले. दुसरी कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला दिलेली की देअर स्किन इज सॉफ्ट अँड विदाउट एनी स्किन. त्यांचे असणारे जे काही त्वचा जे आहे तर ते कशी असते, मृदू त्या ठिकाणी असणार आहे. आणि पुढे काय सांगितलंय, विदाउट एनी स्किन म्हणजे खवले विरहित त्या ठिकाणी असणार. दुसरी कॅरेक्टरिस्टिक्स, देअर स्किन इज सॉफ्ट अँड विदाउट एनी स्किन. हा जो प्राणी जो आहे तर तो प्राणी जर तुम्ही जर त्या ठिकाणी पाहिला आकृतीमध्ये किंवा पान नंबर 73 वर तर तुमच्या लक्षात येईल की हा जो काही प्राणी जो आहे तर त्या प्राण्याची त्वचा जी आहे तर ती मृदू आहे. त्याच्यानंतर कसं सांगितली, विदाउट स्किन म्हणजे खवले विरहित त्या ठिकाणी. तर तिसरी कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला सांगितली की पेअर अपेंडेजेस आर अब्सेंट. म्हणजे या ठिकाणी जसं आपण झुरळाच्या बाबतीमध्ये पाहिलं होतं तसं या ठिकाणी युग्मित अशा प्रकारची उपांग जी आहे तर ती उपांग त्याच्यामध्ये त्या ठिकाणी अब्सेंट असतात. आणि म्हणून तिसरी कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला सांगता येईल की पेअर्ड, काय सांगितले, अपेंडेजेस आर अब्सेंट. त्या ठिकाणी उपांग जी आहे तर ती उपांग मात्र याच्या शरीरामध्ये त्या ठिकाणी कशी आहे तर त्या ठिकाणी नसणार. फोर्थ कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला सांगितली की हेक्झोस्केलेटन इज कार्टिलियाजिनियस. म्हणजे या ठिकाणी अंतकंकाल जे आहे तर ते अंतकंकाल कशाचं असणार आहे, कास्टिमय त्या ठिकाणी असणार. हा फोर्थ कॅरेक्टरिस्टिक्स काय सांगितलेले, एंडोस्केलेटन इज कार्टिलियाजिनियस. म्हणजे असणार ते काय, अंतकंकाल जे आहे तर ते अंतकंकाल कास्टिमय त्या ठिकाणी असणार आहे. आणि फिफ्थ कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला दिलेली की मोस्ट ऑफ दीज ॲनिमल्स आर एक्टोपॅरासाइट. हे प्राणी बहुतेक असे कसे आहेत, बाह्य परजीवी त्या ठिकाणी आहेत. आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल फिफ्थ कॅरेक्टरिस्टिक्स की मोस्ट ऑफ द ॲनिमल्स आर, कसे सांगितलेले, एक्टो म्हणजे बाह्य, पॅरासाइट म्हणजेच बाह्यची. बहुतेक असणारे जे काही प्राणी जे आहेत तर ते प्राणी काही सांगितलं आपल्याला बाह्य पाहिजे. आता याची उदाहरणं आपल्याला दिली. पहिली आकृती आपण काढली की पेट्रोमायझॉल. काय सांगता येईल, पहिले याच्यामधलं एक्झाम्पल आपल्याला सांगता येईल कसलं, सायक्लोस्टोमॅटा मधलं. तर त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल पेट्रोमायझॉल, बरोबर. दुसरं उदाहरण आपल्याला त्या ठिकाणी दिले
दुसरं उदाहरण आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल माय झीन MYXIN हे खाली आपण त्या ठिकाणी दाखवतो. म्हणजे अशा प्रकारची दोन. आता त्या ठिकाणी पेट्रोमायझॉन जे आहे तर त्या पेट्रोमायझॉन मध्ये आपण काय दाखवलेले की त्या ठिकाणी शुकर दाखवले. त्याच्यानंतर गिल स्लिट्स कल्ला विग्रह आहे, डोळे आहे, हे त्याचं शरीर आहे. आणि खाली आपण त्या ठिकाणी असणारी काही मायाझीन जे आहे तर ती मायाझीन त्या ठिकाणी दाखवतो. एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.